श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जैतानी शिवारात बेदम मारहाण करण्यात आलेल्या आदिवासी भिल समाजाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। 4 जणांवर निजामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल। महिलांची असुरक्षितता हे सरकारचे अपयश असल्याचा ॲडव्होकेट रमा सरोदे यांचा पत्रकार परिषद घेऊन आरोप। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या प्रतिमेस धुळ्यात करण्यात आले जोडेमार आंदोलन। श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। साक्री रोडवरील सुरेंद्र डेअरी ते डॉक्टर जे.के. ठाकरे चौकापर्यंतच्या रस्ता नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ। देवपुरातील गल्ली बॉईज ग्रुपच्या शेकडो तरुणांनी समाजवादी पार्टीत केला प्रवेश। आणि दी दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड साक्रीची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील जैतानी शिवारात आदिवासी भिल समाजाच्या तरुणास प्रेयसीला भेटायला गेल्यामुळे बुधवारी बेदम मारहाण करण्यात आली होती। सदर तरुणाचा धुळे येथील भाऊसाहेब विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने निजामपूर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री तालुक्यातील जैतानी शिवारात आदिवासी भिल्ल समाजाच्या तरुणाला बुधवारी बेदम मारहाण करण्यात आली होती। सदर तरुणाचा भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने निजामपूर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जैतानी येथील वासखेडी रोडवरील भिलाटी येथे राहणारा अजय राजेंद्र भवरे वय 20 हा दिनांक 18 सप्टेंबर रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता। घरात गप्पा मारित असताना प्रेयसीच्या आई वडिलांना चाहूल लागली। त्यामुळे तुकाराम बाळू शिंदे, वैभव तुकाराम शिंदे, रावसाहेब बाळू शिंदे, रवींद्र चैत्राम धनगर या चौघांनी अजय भवरे यास त्याचे नाव गाव विचारून तो आदिवासी भिल समाजाचा आहे म्हणून त्यास जातीवाचक शिवीगाळ केली व हाताबुक्यांनी तसेच लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले। त्यास निजामपूर पोलिसांनी सुरुवातीला निजामपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार केला। त्यानंतर त्यास भाऊसाहेब विरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले। शुक्रवार दिनांक 20 रोजी सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याबाबत राजेंद्र दगडू भवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम बाळू शिंदे, वैभव तुकाराम शिंदे, रावसाहेब बाळू शिंदे, रवींद्र चैत्राम धनगर या 4 जणांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तत्काळ तुकाराम शिंदे, रावसाहेब शिंदे व रवींद्र धनगर या तिघांना ताब्यात घेतले आहे। निजामपूर पोलीस ठाणे पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 262/24 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच 3(5) आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट याप्रमाणे आज दिनांक 20/9/24 रोजी आरोपीनामे तुकाराम शिंदे व इतर 3 यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनेबाबत थोडक्यात हकीकत अशी की निजामपूर पासूनच काही अंतरावरील इंदिरानगर येथील एक अजय भवरे नावाचा आदिवासी तरुण याचे आणि या आरोपींच्या मुलीचे 1 वर्षापासून कुठेतरी ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या याच्यामुळे त्यांच्या एकमेकांमध्ये संवाद झालेले असावेत आणि त्या संवादाच्या आधारेच तो तिला भेटायला मुलीच्या घरी रात्री आला होता। परंतु त्या भेटीदरम्यान त्यांचा आवाज मुलीच्या आईवडिलांना आणि इतर नातेवाईकांना समजल्याने ते उठले आणि त्याने यांना बघितलं। त्यावेळेस याची चौकशी केली, तू कोण आणि काय। त्यावेळेस या मुलाचा या ठिकाणी काय संबंध किंवा आपल्या मुलीशी हा मुलगा कशासाठी आला या अनेक गोष्टी त्यांनी शंका निर्माण करून त्याला हाताबुक्क्याने
तसेच काठीने जबर मारहाण केली आणि तो थोडा मारहाणीमुळे बेशुद्ध झाल्यानंतर या आरोपींनी पोलिसांना फोन केला. पोलीसची गाडी गेली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी या अजय भवरेला रात्री हे असल्याने ताबडतोब गाडीत घेतलं आणि निजामपूरच्या सरकारी हॉस्पिटलला दाखल केलं. तिथं काही वेळ उपचार करून तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं. तिथे देखील आम्ही भरपूर प्रयत्न केले त्याला उपचारासाठी, परंतु दुर्दैवाने त्याची आज सायंकाळी 20 तारखेला डेथ झाली. डेथ झाल्यानंतर अजयचे जे वडील आहेत त्यांचे कायदेशीर राजेंद्र भवरे यांची कायदेशीर फिर्याद घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आम्ही लागलीच आरोपी अटक करून पुढील सखोल तपास करून जास्तीत जास्त पुरावे. महिलांसाठी बनवण्यात आलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही हे दुर्दैव असून महिलांची असुरक्षितता हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप ॲडव्होकेट रमा सरदे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. महिलांसाठी कायदे बनवण्यात आले आहेत, परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही हे दुर्दैव असून महिलांची असुरक्षितता हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप ॲडव्होकेट रमा सरदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की महिलांवर होणारा अत्याचार वाढत चालले आहेत. अशा घटनांवर स्वसंरक्षणाचे धडे अथवा मुली महिलांच्या हातात तलवार देऊन महिला सुरक्षित होणार आहेत का? कारण महिलांवर घरातूनच अत्याचार होऊ लागले, मग घरातल्या लोकांवर तलवार चालवायची का? तर कायद्याची अंमलबजावणी नीट केली गेली पाहिजे. बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या. सदर खटला जलदगती न्यायालयात ठेवण्यात यावा अशी मागणी केली जाते. जलदगती न्यायालय असे स्वतंत्र न्यायालय नसतेच. खटला असा तर न्यायालयातच जातो. बलात्कार करणारा आणि खून करणारा अशा दोघांना फाशीची शिक्षा करण्याची राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना मागणी करतात. दोन्ही गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा असेल तर संशयित आरोपी बलात्कार करून महिलेचा जीव ठार मारून पुरावाच नष्ट करेल. बदलापूर प्रकरणाची केस लगेच नोंदवली गेली नाही. शाळा व्यवस्थापनाने तक्रार दाखल करणे गरजेचे असताना तसे झाले नाही. कायद्याचे पालन झाले नाही. तोपर्यंत सरकार काय करत होते असा परखड सवालही ॲडव्होकेट सरदे यांनी यावेळी उपस्थित केला. गृहमंत्र्यांचे अशा गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. अपराजिता कायदा ही एक राजकीय मोह आहे, अर्थात राजकारणाने प्रेरित आहे असंही ॲडव्होकेट सरदे म्हणाले. पत्रकार परिषदेप्रसंगी ॲडव्होकेट रमा सरदे समवेत ॲडव्होकेट राहुल वाघ, माजी प्राचार्य हातेकर, ॲडव्होकेट जयदीप सूर्यवंशी, सुरेंद्र मोरे आदी उपस्थित होते. कायद्याची अंमलबजावणी कशी करत आहात हा प्रश्न आहे, जिथे सरकारने कुठलंच लक्ष घातलेलं नाहीये आणि मला वाटतं ते खूप मोठं त्यांचं अपयश आहे. त्यामुळे सिम्बॉलिझम मध्ये जे ते गुंतलेले आहेत की आपण तलवारी देऊ, आपण सेल्फ डिफेन्स शिकू, आपण ही योजना आणू, आपण ती योजना आणू, त्याच्याने महिला सुरक्षित होणार नाहीयेत. महिलांना सुरक्षित करायचं असेल तर कायद्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. इथं तुम्ही ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना जी शिक्षा आहे ती मिळती आहे. कन्व्हिक्शन रेट आमचा वाढतो आहे. हे जोपर्यंत लोकांना दाखवून देणार नाही तोपर्यंत कायद्याचा वचक बसणार नाही, तोपर्यंत कायद्याची भीती बसणार नाही. त्यामुळे फक्त म्हणजे डेथ पेनल्टी द्या, फाशीवरती लटकवा, हे असं करून चालणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघा की जनता पण जेव्हा रस्त्यावरती येते, बदलापूरच्या केसमध्ये तुम्ही बघा की जनता पण रस्त्यावरती आली. त्यांची मागणी काय होती? आत्ताच्या आत्ता त्याला इथे फाशी द्या, आत्ताच्या आत्ता आमच्या समोर इथे फाशी द्या. असं होऊ शकतं का कुठे? कायद्याची एक प्रक्रिया आहे. दुसरा जो वारंवार शब्द आपण ऐकतो तो आहे की आता ही केस आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवणार आहे. कुठलं फास्ट ट्रॅक कोर्ट? अशा नावाचं कुठलं कोर्ट आहे काय? ते माझ्या बरोबर अजून वकील बसलेले आहेत, त्यांना विचारा असं नावाचं कुठलं कोर्ट असतं का? ते सेशन कोर्टातच जातं. तुम्ही फास्ट काय करताय तर त्या कोर्टनी प्रक्रिया लवकरात लवकर केली पाहिजे. जास्तीत जास्त ॲडजर्नमेंट्स न देता ती प्रक्रिया लवकर केली पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. कुठलीही प्रोसेस कायद्याची वगळून आपण केस चालवू शकत नाही. त्यामुळे असं फास्ट ट्रॅक कोर्ट जे प्रत्येक वेळेला आपण नेत्यांकडनं ऐकतो की ही केस आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात पाठवणार आहे, असं कुठल्याही नावाचं कोर्ट नाहीये. ते सेशन कोर्टात, सत्र न्यायालयातच जातात. फक्त एवढंच असतं की जजनी ती प्रक्रिया लवकर केली पाहिजे.
पण ते तर ऑलरेडी कायद्यात लिहिलेलं आहे. पॉक्सोच्या कायद्यात असं म्हटलेलं आहे की 1 वर्षात केस संपवा, कारण का लहान मुलांच्या मेमरीवरती आपण फार अवलंबून राहू शकत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काँग्रेस सरकार आल्यावर बंद करू असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे आमदार सुनील केदारसह काँग्रेसचा शिवसेना महिला आघाडी धुळेतर्फे निषेध करीत सुनील केदार यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काँग्रेस सरकार आल्यावर बंद करू अशा वाचाळवेर काँग्रेस आमदार सुनील केदारसह काँग्रेस पक्षाचा शिवसेना महिला आघाडीतर्फे निषेध करीत आमदार सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या महाराष्ट्रातील बहिणी आर्थिक सक्षम व्हाव्या यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून यशस्वी करून दाखवीत क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातर्फे यशस्वी झालेल्या योजनेला विरोध करत आहेत. योजनेविरोधात न्यायालयात गेले, परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यातच नागपूर येथील काँग्रेस आमदार माजी मंत्री बँक घोटाळ्याचे दोषी ठरलेले सुनील केदार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमचे काँग्रेस सरकार आल्यावर बंद करू असे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करीत निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी शहराध्यक्षा वंदना सातपुते, युवती सेना जिल्हाध्यक्षा दक्षता पाटील, संघटिका आशा रावल, उपाध्यक्ष संध्या नांदोडे, योगिता तेलंग, रिया नांदोडे, मीनाक्षी सोनवणे, तेजस्विनी गोसावी, अनिता साळवे, वंदना बागुल, कल्पना पंडित, अनिता माळी, सुरेखा आटवाल, विमल सोनवणे, त्रिवेणा पंडित, रेखा धाकट, कविता पाटील, विशाखा सोनार आदी उपस्थित होते. त्याची बातमी आहे आमच्या महिलांसाठी, पण विरोधकांनी काय असं ठरवलेलं आहे की ही योजना बंद पडली पाहिजे. पण आम्हाला ही योजना बंद पडली पाहिजे ना असं विरोधकाचं म्हणणं आहे. पण आमचा भाऊ, लाडका भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराव यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. ही आनंदाची बातमी आमच्या सगळ्या महिलांना चांगलं योग्य हे दिलेलं आहे. पण हे लोकांना असं वाटतंय की हे बंद झालं पाहिजे, पण हे बंद व्हावं नाही असं आम्हाला वाटतंय की आमच्या महिलांसाठी आज आमचा भाऊ पाठीशी उभा आहे. त्या कारणाने सर या लोकांचे पोटं दुखताय, तर यांनी का असा निर्णय घेतलेला आहे. तर आम्ही सर्व महिला एकत्र येऊन यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आम्ही आता एक निश्चित ठेवलेलं आहे की या सुनील केदारचा आम्ही धिक्कार असो या हिशोबाने त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे आणि ती कारवाई त्यांनी शासनाने करावा त्यांच्यावर. धुळे शहरातील देवपुरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनेश कॉम्प्लेक्स येथील संस्थेच्या कार्यालयात शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. धुळे शहरातील देवपुरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रवींद्र खानकरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश कॉम्प्लेक्स येथील संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस प्रभू श्रीरामांचे प्रतिमापूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी या वार्षिक सभेत एकूण 9 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2023-24 या वर्षाचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद वाचून मंजुरी देणे, संचालक मंडळाने सुचवलेल्या सन 2023-24च्या नफा वाटण्यास मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे, सन 2024-25 या वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन 2023-24 या वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे, सन 2023-24चे ऑडिट रिपोर्ट वाचून त्याची नोंद घेणे, सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरविणे, सामोपचार कर्ज परतफेड अंतर्गत संचालक मंडळाने सन 2023-24 थकीत कर्जदारांना व्याजात दिलेल्या सूट रकमेस मान्यता देणे, सन 2024-25 या वर्षासाठी सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत विचार विनिमय करणे, मुदतीत येणाऱ्या प्रश्नांचा विचार करणे, महाशय चेअरमन यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी चेअरमन रवींद्र खानकरी, व्हाईस चेअरमन संजय नाईक, संचालक विशाल केले, दिलीप पांडव, मोहित खानकरी, चंद्रकांत सौंदाने, अविनाश नगराळे, नंदिनी सनेर, स्नेहल केले आदी उपस्थित होते. मागील वार्षिक सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, ठराव करण्यात येतो की दिनांक 28/8/22 रोजी घेण्यात आलेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र बदाने यांनी वाचून दाखवले होते कायम करण्यात आले. दुसरा विषय सन 2022-23 आर्थिक वर्ष नफा तोटा पत्रक ताळेबंद वाचून मंजुरी देणे, ठराव करण्यात येतो की सन 2022-23 आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या 31/3/23 रोजीच्या आर्थिक वर्षाचे नफा तोटा पत्रक ताळेबंद पतसंस्थेचे मॅनेजर श्री राजेंद्र बदाने यांनी वाचून दाखवले व त्यास मंजुरी देण्यात आली. तिसरा विषय संचालक मंडळाने सुचवलेल्या सन 22-23 नफा वाटण्यास मंजुरी देणे, ठराव करण्यात येतो की पतसंस्थेस दिनांक 31/3/2023 अखेर 18,93,576 एवढा नफा झाला आहे.
पतसंस्थेत झालेल्या पैकी वाटणी संचालक पुढील प्रमाणे सुचवली होती. त्याच्यात 12% विधान आणि उर्वरित रक्कम रिझर्व्ह फंडाला आपण वर्ग केली. हे विधान 4,83,000 आणि इमारत दलिला 9,27,000 असे करून 18 लाख आपण वाटणी केली होती. संचालक वार्षिक सर्वांची मंजुरी देण्यात आली. तसेच दिनांक 31/3 लाभांश जाहीर करण्यात आला. 2023-24 या वर्षाच्या अंदाजपत्रकात मंजुरी देणे व 22-23 वर्षाच्या अंदाजापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे. ठराव करण्याच्या हेतूने संचालक मंडळाच्या दिनांक 31 ते 23 सभेत तयार आजच्या सभेत मंजुरी वाचून दाखवण्यात आली. त्याप्रमाणे 22-23 वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चांना वाचून दाखवल्यावर त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत धुळे शहरातील साखरी रोडवरील सुरेंद्र डेअरी ते डॉक्टर जे.के. ठाकरे चौकापर्यंतच्या रस्ता नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत शहरातील साखरी रोडवरील सुरेंद्र डेअरी ते डॉक्टर जे.के. ठाकरे चौकापर्यंत रस्त्याच्या 3,65,00,000 रुपये खर्चातून होणाऱ्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. आमदार फारुख शाह यांनी शहरातील मूलभूत सुख सुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून शहराच्या प्रमुख 4ही महामार्गांच्या रस्त्यांचे काम आजपर्यंत केलेले असून यापुढे सुद्धा विकास गंगा अशीच वाहणार असून यासाठी आमदार फारुख शाह यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत योगेश इशी, डॉक्टर दीपश्री नाईक, मलिका काटिक, प्यारेलाल पिंजारी, राजू पिंजारी, निजाम सय्यद, डॉक्टर बापूराव पवार, अजमी कैसर अहमद, हारून काटिक, डॉक्टर शराफत अली, कैसर अन्सारी, विशाल महाले, लखन गोराड, नंदा पाटील, बंटी महाजन, छोटू चौधरी, अतुल शिंदे, बबलू जगताप, सलमान अन्सारी, समीर शाह व परिसरातील नागरिक उपस्थित होते. साखरी रोड येथे जे.के. ठाकरे हॉस्पिटल पासून ते सुरेंद्र डेअरी पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल, आम्ही पहिल्या टप्प्यात गुरु शिष्य स्मारकापासून ते मोती नाला पुलापर्यंतचा रस्ता डांबरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि पोल उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे. या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी, लखन भाऊ गोराड आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती. त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 3,65,00,000 एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आज या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला अध्यक्षा मलिका मॅडम, तसेच प्यारेलालभाई पिंजारी, कैसरभाई पेंटर, लखन भाऊ गोराड, या परिसरातील नगरसेवक योगेश भाऊ इशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. आता कसं आहे, हे जे अनिल गोटे आहे ना, त्यांनी आपल्या नावापुढे जे कार्यसम्राटची बोगस उपाधी लावून घेतलेली होती, ती बोगस उपाधी मी हिसकावून काढलेली आहे. म्हणून आता त्यांना झोपसुद्धा येत नाही आणि जर झोप आली तर झोपेतून ते बिचकून उठतात, फारुख शाह फारुख शाह. आता त्यांना कुठलंही काम नाही, फक्त ते अगरबत्ती घेऊन फारुख शाहांनी कुठे कुठे कामं केलेली आहे तिथे जाऊन ते पाहणी करताय. पण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे का बाबा, आता तुझी वय झालेली आहे आणि तुझ्याकडे आता दिवस कमी आहे आणि माझे काम इतके आहे, जर तू दररोज एक कामावर गेला, एक कामाची पाहणी केली तरी तुला ते दिवस पुरणार नाही. एवढे काम आहे माझे, तू माझा नांदी लागू नको. तुझ्या पोटात आत नाही, तोंडात दात नाही, कशाला उगीच बडबड कर. वसुली बहादूर हा अनिल गोटे होता. पूर्वी त्यांनी जे चौपाटी उभारली होती तिथे तो वसुली करायचा, तसा आमचा काहीच नाही. आम्ही ते गार्डन लोकांसाठी, जनतेसाठी उभारलेलं आहे आणि तिथे महानगरपालिकेने ज्या ठेकेदारांनी तो गार्डन तयार केलेला आहे त्याला देखभालीसाठी तिथे ठेवलेलं आहे आणि त्याला जोपर्यंत निविदा निघत नाही, टेंडर होत नाही, तोपर्यंत देखभाल, दुरुस्ती आणि मेंटेनन्ससाठी त्याला दिलेला आहे आणि तो 10 रुपये घेतो असा माझं पण ऐकण्यात आलेलं आहे. मी त्याला 2 दिवसापूर्वी बोलावून विचारला तर त्यांनी मला सांगितलं की त्या गार्डनमध्ये आम्ही 16 कर्मचारी ठेवलेले आहे आणि 2 वॉचमॅनसुद्धा ठेवलेले आहेत आणि त्यांचा पगार देण्यासाठी आणि तिथे जे झुले पाळणे लावलेले आहे त्याचं जे वीज बिल येतो
त्यासाठी आम्ही लोकांकडनं 10 रुपये घेतो आहे. आणि जर त्याच्या तक्रारीत कुठे तथ्य नसतो, नेहमी तो सुरुवातीपासून 15 वर्षापासून माझ्यावर तक्रारी करतो आहे आणि एक पण तक्रार त्याची चांगली आहे असा सिद्ध झालेला नाही. तो खोटा बोलतो आणि त्याला कुठेही जाऊ द्या, काही करू द्या, तो काही माझा बालसुद्धा वाका करू शकत आहे. आणि एक प्लेअर टाकण्यासाठी आम्ही त्याची तरतूद केलेली आहे. धुळे शहरातील देवपुरातील एल एम सरदार उर्दू हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या गल्ली बॉईज ग्रुपच्या शेकडो तरुणांनी समाजवादी पार्टीचे नेते इर्शाद जागीरदार यांच्या उपस्थितीत समाजवादी पार्टीत प्रवेश केला. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहरातील देवपूर परिसरातील LM सरदार उर्दू हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या गल्ली बॉईज ग्रुपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी इर्शाद जहांगीरदार यांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टीत पक्ष प्रवेश केला. पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ नेते चांददादा, अखिल शेख, मुमताजभाई, अशफाक फूट, अनवर अली, जितूभाई, गुड्डूभाई, फैजलभाई, आरिफभाई, असगरभाई, अनीसभाई, शहबाजभाई, सय्यद दानिश, जावेद मुजावर, रहीम शेख, आसिफ पठाण व परिसरातील शेकडो युवकांचा इर्शाद जहांगीरदार यांनी सत्कार केला. या प्रसंगी माजी सभापती कैलास चौधरी, समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर, नरेंद्र चौधरी, महेंद्र सिरसाट, माजी नगरसेवक जमील मंसुरी, अखिल अन्सारी, इम्रान शेख, नवीद अन्सारी, गुलाम कुरेशी, संतोष केदार, समीर खान, राहुल पोळ, अभिजित देवरे, गणेश धुळेकर, अखिल शहा, इरफान शहा, मोहसिन शेख, नवाब खान, अतिक अन्सारी, अशफाक शेख, इस्लामभाई व समाजवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुछ भी मेरी अफवाह उठाते कि मैं आज इलेक्शन में खड़ा रह रहा हूँ, ये रह रहा हूँ, पर यहाँ के जो बुजुर्ग है, यहाँ के जो नौजवानों, आपको ये पता होगा, आप आपके यहाँ के बुजुर्गों से पूछोगे, मुझे 2008 से यहाँ लगातार दुनिया शहर में काम करते हुए देखे, मेरे दरवाजे से कोई मायूस होकर आज दिन तक के लौटा नहीं. जैसा अभी इन्होंने बताया हमारे निहाल अख्तर साहब ने कि मैंने 250 बोरिंग किया. मैं दुनिया शहर में पानी की किल्लत को ध्यान में रखते हुए ये बोरिंग का काम किया और ये बोरिंग करते हुए मैंने कोई मजहब, धर्म, इसमें कोई भेदभाव नहीं रखा. मैंने मंदिरों को बोरिंग किया, मस्जिदों को बोरिंग किया, मुस्लिम भागों में बोरिंग किया, सभी जगह किया. मैंने सभी को साथ में लेके चलने का काम किया. हाल ही के दिनों में कुछ हुए इस्लाम की जो सीख है उसको ध्यान में रखते हुए अपने बिरादर वतन को साथ में लेके चलने का है. तो मैंने गणपति में भी लोगों का, गणपति का भी स्वागत किया. उसी तरीके से कल मैंने जुलूस का भी स्वागत किया. मैं राजनीति नहीं करने वाला आदमी, मेरा काम 90% समाज कारण है. समाज कारण करते हुए ही पार्टी चूज किया, तो समाजवादी पार्टी चूज किया. मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में काम कर रहा था, मेरे अजीत पवार के साथ बहुत गहरे संबंध है, पर मैंने पार्टी छोड़ने का निर्णय लिया क्योंकि मुझे 2 बातों पे दुख हुआ. एक, हुजूर की शान में जब गुस्ताखी हो गई तो वहां मुख्यमंत्री बोलते हैं कि तुम्हारे बाल को धक्का लगेगा नहीं, वो बात हमारे दिल को का लगी. और दूसरा, जो महाराष्ट्र की अस्मिता है, छत्रपति शिवाजी महाराज, उनका जब पुतला टूटा तो उसके आरोपियों के ऊपर कोई कड़क कार्रवाई नहीं हुई. तो मैं दोनों बाजू को काम करने वाला आदमी, तो ये दोनों चीजों से मैं नाराज होकर डिसीजन लिया. कुछ लोग बोलते हैं कि बीजेपी ने भेजे हुए हमको है ये कि तुमको मैं चैलेंज देता हूँ, अगर बीजेपी के साथ मेरा एक फोटो आ गया, अगर बीजेपी मेरे को भेजती तो लोकसभा में आप लोगों ने, धुलिया शहर ने ये देखा है कि इर्शाद जहांगीरदार किधर बीजेपी के लिए वोट मांगने के लिए खड़ा नहीं रहा. जब मैं अगर उनके लिए वोट मांगता नहीं हूं तो मैं उनके साथ सेटलमेंट कैसा करता हूँ. मैं आप लोगों को यहाँ से एक जबान लेके जाऊंगा कि कुछ भी हो जाए, मेरी गर्दन कट जाए, पर बीजेपी के साथ ये हाथ मिलाने वाला इर्शाद जहांगीरदार नहीं. आप ये बात समझ के चलना. किसी भी तरीके से आपका नुमाइंदा बनके मैं महाराष्ट्र के असेंबली में गया, तो असेंबली में भी किसी तरह तरीके से बीजेपी को मदद होगी. ये काम मेरे हाथ से होगा नहीं, और अगर ये काम अगर आपको लगा हुआ है तो आपके पैर में की चप्पल निकाल लेना मेरे लिए. ये बात मैं आपको गवाही देके जाता हूँ. मैं आपके वोट मांगने क्यों आया? मेरे को 3 काम करने धुलिया के लिए, और वो ECD काम है. ई म्हणजे एम्प्लॉयमेंट, रोजगार देना है. आज है हमारे धुलिया में रोजगार, हमारे बच्चे अच्छे से पढ़ाई कर रहे हैं, पर उनको रोजगार के लिए सूरत जाना पड़ रहा है, नासिक जाना पड़ रहा है, औरंगाबाद जाना पड़ रहा है, पूना जाना पड़ रहा है, मुंबई जाना पड़ रहा है. रोजगार, ये रोजगार इधर मैं कम से कम 5000 लोगों को रोजगार खड़े करने का काम 5 साल में करूंगा. पर इसके लिए मुझे तुम्हारी साथ चाहिए, और वो साथ ये चाहिए कि हमें बिरादर वतन, हमारे हिंदू भाइयों का और मुस्लिम भाइयों का, दोनों का साथ लगेगा. हमको शहर में शांतता का माहौल रखना पड़ेगा, क्योंकि जब ये शहर में शांतता का माहौल रहेगा
तभी इस शहर के अंदर कोई भी बड़ा उद्योगपति अपनी इन्वेस्टमेंट इस शहर में करेगा। अगर शहर में अगर माहौल खराब रहेगा तो कोई इन्वेस्टमेंट आएंगी नहीं और हम सालों साल पीछे होते जाएंगे। दूसरा काम मुझे करना है कि भ्रष्टाचार से शहर को मुक्त करना है। आज आप देखो कितने विकास काम हो रहे हैं, गली में नाली बन रही है, गलियां बन रही है, रास्ते बन रहे हैं, पर वो टिक रहे क्या? ये आप खुद जाके देखिए। अगर ये रास्ते टिकेंगे नहीं, ये अगर ये होगा नहीं तो पैसा तो आपका ही चोर के लेके जा रहे हैं ना। कुछ लोगों की आधे रात में तरक्की हो रही है और कुछ लोग पीछे हो रहे हैं। तो ये बात इधर तो भी रुकना चाहिए, इंसाफ होना चाहिए लोगों के साथ। ये पैसा लोगों का है। हमारी माँ बहनें हर सालों से ये सुनते आ रही कि हर रोज पानी मिलेगा। आज भी 8 दिन बाद पानी मिलता है, क्यों नहीं मिल रहा है? तुम क्यों नहीं प्लानिंग कर रहे? क्यों नहीं दुनिया के लोगों को निजात दे रहे हैं पानी की समस्या से? जबकि हमारा अक्कलपाड़ा हो गया, तापी का पानी हो गया, इतने पानी रहे बाद भी हमारे लोगों को निजात नहीं है पानी से। और तीसरा काम मेरे को करना है कि डेवलपमेंट। जी दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड साक्रीची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा साक्री येथील बँकेच्या माजी आमदार गोजरताई भामरे सभागृहात शनिवारी दुपारी संपन्न झाली। दी दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड साक्रीची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या साक्री येथील माजी आमदार गोजरताई भामरे सभागृहात चेअरमन सुरेश रामराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी संपन्न झाली। वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 8 विषयांवर चर्चा झाली। यात दिनांक 21/9/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, ऑडिटेड ताळेबंद व नफा तोटा पत्रके स्वीकृत करणे, सन 2023-24 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल दुरुस्त्यांसह वाचून स्वीकृत करणे, सन 2023-24 या आर्थिक वर्षाचा नफा वाटणीस महाशय संचालक मंडळाने केलेल्या शिफारसीनुसार मान्यता देणे, सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या उत्पन्न खर्चाचे अंदाजपत्रकाच्या कमी अधिक झालेल्या खर्चास मान्यता देऊन सन 2024-25 च्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची नोंद घेणे, रिझर्व्ह बँकेच्या परवानगीस अधीन राहून सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरविणे, तसेच अंतर्गत लेखापरीक्षकांच्या नेमणुकीस मान्यता देणे, वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे, तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन धनराज जैन, संचालक संजय कुमार अग्रवाल, याकूब खा पठाण, सुभाष कोठावदे, चंद्रसिंग पाटील, राजेंद्र टाटिया, खंडू कुवर, सतीश देसले, डॉक्टर माणिक मारनर, मालती तोरवणे, हिराबाई ठाकरे, अरुण शेवाळे, सीए निलेश अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी केतन शाह आदी उपस्थित होते। आपल्या बँकेचे माझे सहकारी संचालक, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि आपल्या या सभेला खास उपस्थित असलेले सन्मान्य सभासद बंधू, सुरू झालेली आहे। मगाशी मॅनेजरने सगळं थोडक्यात सांगितलेलंच आहे। आपली ही बँक पुढच्या वर्षी मित्र 50व्या वर्षी प्रयत्न करणार, पदार्पण करणार प्रयत्न। पुढच्या वर्षी खूप आपण वार्षिक डिव्हिडंडचं तुम्ही जे बोलले ना, आपल्या बँकेचं भांडवल आहे, थोडक्यात माहिती देतो मग 54 लाख रुपये। नंतर स्वतःची निधी आपल्या बँकेची 5,70,00,000 रुपये। आपल्या बँकेत ठेवी जवळजवळ 60 कोटी रुपयेपर्यंत आहे। मगाशी सांगितलं मॅनेजर साहेबांनी, निव्वळ नफा आपला 1,43,43,00,000 रुपये आणि ते सगळं वर्गवारी करून निव्वळ नफा आपल्याला 47 लाख रुपये आपल्याला। मित्र, अभिमानाने सांगेल तुमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने दरवर्षी आपली बँक 40, 50, 60, 70 लाख रुपये नफ्यात असते। मित्र, मोठा अभिमान वाटतो तुमचं सगळ्यांचं सहकार्य आपल्या बँकेला आयुष्यभर असंच राहावं ही विनंती करतो। आणि आपल्या बँकेत इतकं चांगलं काम चालू आहे, सगळेजण तुम्ही सभासद मंडळी सुद्धा कर्ज घेऊन जातात पण वेळेवर फेडतात, त्याच्यामुळे आपल्या बँकेची थकबाकी फक्त 2% आहे। एक झिरो आहे। झिरो म्हणजे ज्याला रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार थकबाकीला एनपीए म्हणतात।
आणि तो 0 असला किंवा 1 जरी असला तरी आपल्या बँकेला इतर सवलती मिळतात बँकेच्या आदेशाला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जैतानी शिवारात बेदम मारहाण करण्यात आलेल्या आदिवासी भिल समाजाच्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. 4 जणांवर निजामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल. महिलांची असुरक्षितता हे सरकारचे अपयश असल्याचा ॲडव्होकेट रमा सरोदे यांचा पत्रकार परिषद घेऊन आरोप. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या प्रतिमेस धुळ्यात करण्यात आले जोडेमार आंदोलन. श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. साक्री रोडवरील सुरेंद्र डेअरी ते डॉक्टर JK ठाकरे चौकापर्यंतच्या रस्ता नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ. देवपुरातील गल्ली बॉईज ग्रुपच्या शेकडो तरुणांनी समाजवादी पार्टीत केला प्रवेश. आणि दी दादासाहेब रामराव पाटील कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड साक्रीची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.